हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुकिंग विथ दीपाली. या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि स्वादिष्ट कांदा पकोडे रेसिपी. पावसाळ्यात गरमागरम चहासोबत खायला याची मजा काही वेगळीच असते. तर ही रेसिपी इतकी सोपी आहे की घरच्या घरी अगदी हॉटेलसारखे पकोडे बनवून तयार करू शकतो. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत असे कांदा पकोडे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा कलर सुद्धा आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर फ्रेंड्स, आपण जेव्हा मार्केटमध्ये पकोडे खातो तेव्हा मनही भरत नाही आणि पोटही भरत नाही. तर त्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवूयात एकदम मार्केट स्टाईल कांदा पकोडे. तर तुम्ही इथे बघू शकता फ्रेंड्स, एकदम कडक आणि एकदम खुसखुशीत असे कांदा पकोडे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा कलर सुद्धा आलेला आहे. आता मी खाऊन बघते, तर एकच नंबर अशी टेस्ट होती. तुम्ही सुद्धा घरच्या घरी ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. तर फ्रेंड्स, इथे मी एक घास खाऊन बघते कसे झाले ते. वाव फ्रेंड्स, एकदम एकच नंबर झालेले आहेत, एकदम कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत. चला आता रेसिपीला सुरुवात करूयात. आता आपण सर्वप्रथम 3 मोठे कांदे बारीक कापून घेऊयात. तर तुम्ही इथे बघू शकता मी 2 इथे मोठे कांदे आणि एक छोटा आकाराचा असा कांदा घेतले आहे. आता मी कांद्याचं कवर काढून घेते. जेव्हा आपण कांदा छिलतो ना तेव्हा वरचं पूर्ण एक कवर काढून टाकायचं आहे. जी काही मोठी लेअर आहे ती म्हणजे त्या पापुद्रा नाही काढायचा, तर एक पूर्ण लेअर काढायची, कारण त्यामुळे धूळ वगैरे काही बसलेला असेल तर पूर्ण एक लेअर निघून जाते. तर अशा प्रकारे मी आता कट करून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता मी बारीक बारीक असा उभा कांदा चिरून घेत आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला कांदा हा बारीक आणि उभा असा चिरून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पतला पतला आणि बारीक उभा कांदा मी चिरून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने बाकीचे पण कांदे चिरून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून 5 मिनिटे हे कांदे बाजूला ठेवूयात. त्यामुळे कांद्याला पाणी सुटत नाही आणि पकोडे अधिक खुसखुशीत बनतात. तर फ्रेंड्स, मी इथे कांदा चिरून घेतल्याच्या नंतर 1 ते 2 पाण्याने स्वच्छ असे कांदे चिरून घेतले. आणि कांदा चिरता वेळेस डोळ्याला जेव्हा पाणी येतं ना तेव्हा कांदा आपल्याला एखाद्या वाटीमध्ये मोठ्या बाउलमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा. त्यामुळे आपल्या डोळ्याला पाणी येत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम त्यामधलं मी पाणी काढून घेतले. आणि आता इथे एक मी प्लेट घेऊन आता त्यामध्ये बेसनचं पीठ चाळून घेत आहे. तर मी इथे 4 माणसांसाठी 2 चमचे असं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही हवं असल्यास जास्त व्यक्ती असेल तर तुम्ही ते वाढू शकता. तर मी अशा प्रकारे अगोदर पीठ चाळून घेतले आणि हे जे गोल गोल निघते ते आपल्याला फेकून द्यायचं आहे, कारण बाय चान्स एखाद्या वेळेस आळी पण असू शकते. तर आता मी एक मोठा चमचा म्हणजे 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि तो ओवा मी पाकडून घेत आहे, जेणेकरून त्यामध्ये काही असेल तर निघून जाईल. तर इथे ओवा आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे, निवडून घ्यायचा आहे. त्यामध्ये खडे वगैरे असेल ते काढून घ्यायचे आहेत. आता मी ओवा हातावरती घेऊन चोळून ह्या कांद्यावरती टाकून घेते. तर अशा प्रकारे ओवा आता चोळून त्यावरती टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच जिरे घेतले आहे. थोडेसे जिरे मी बाजूला काढून ठेवले, कारण मला थोडेसे जास्त वाटत होते. तर मी इथे जिरेसुद्धा आता चोळून त्यावरती टाकून घेतले. आणि आता मी त्यामध्ये मीठ टाकून हे सर्व मिक्स करून घेते. तर फ्रेंड्स, आपण पाण्यामध्ये जेव्हा कांदा टाकतो तेव्हा सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे पकोडे कुरकुरीत असे होतात. आता मी तिखट लाल मिरची पावडर टाकून घेतले 1 चम्मच आणि अजून थोडंसं. तर आता मी हे छान असं मिक्स करून घेते.
तर अशाच पद्धतीने फ्रेंड्स मी जशा पद्धतीने तुम्हाला सांगत आहे अगदी त्याचप्रमाणे तुम्ही जर कांदा पकोडे बनवलात तर तुमचे कांदा पकोडे कधीच चुकणार नाहीत आणि मऊसुद्धा होणार नाहीत, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असे होतील. तर मी इथे बारीक चिरून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि तीसुद्धा मिक्स करून घेतले. आता मी इथे डाळीचं पीठ टाकून घेत आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे मी डाळीचं पीठ टाकून घेतले. जेव्हा आपण पकोडे बनवत असतो तेव्हा आपण त्यामध्ये पाण्याचा जास्त वापर करत नसतात. तर तुम्ही इथे बघू शकता मी जेवढं कांद्याला पाणी सुटलेलं होतं त्याच कांद्याच्या पाण्यामध्ये ही डाळीचं पीठ मी मिक्स करून घेत आहे. अशा प्रकारे घट्ट असं पीठ करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स थोडंसं पाणी कमी वाटत होतं तर मी 2 चमचे असं पाणी टाकून घेतले, कारण आपल्याला पकोडे बनवता वेळेस जास्त पाणी टाकून घ्यायचे नाहीत, मग होतात त्याचे भजे. कारण जास्त पाणी टाकलं तर त्याचे भजे होऊन जातात. मी 1 ते 2 घोट असं म्हणजे छोटा बाईट असा पाण्याचे टाकून घेतले आहे, जेणेकरून पीठ सगळं आळून येईल. तर अशा पद्धतीने मी घट्ट असं पीठ मळून घेतले आहे. मळून म्हणजे मिक्स करून घेतले आहे. तर आता इथे मीठ चेक करायचं आहे, कमी जास्त असेल तर आत्ताच टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मीठ एकदम परफेक्ट होतं आणि तुम्ही इथे बघू शकता किती घट्ट प्रमाणात पकोड्याचं पीठ झालेलं आहे. तर आता मी इथे कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आता तेल टाकून घेत आहे. आता हे तेल 1 ते 2 मिनिट मीडियम गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर आता आपण थोडे साईजचे छोटे गोळे पकोड्याचे टाकून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स जसे हाताला येतील तशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याला कुठला आकार वगैरे अजिबात काही द्यायचा नाही, कारण पकोड्याला कुठलाही आकार नसतो. ते असेच बिना आकाराचेच असतात आणि ते खुसखुशीत असे बनतात, त्यामुळेच खूप छान असे पकोडे लागतात. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी हाताला जसं येईल तसे मी पकोडे सोडून घेत आहे तेलामध्ये. तर अशा प्रकारे 1 मिनिट असं एकाच साईडने मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे. तर थोडेसे वरून लाल दिसायला लागल्याच्या नंतर आता पकोडे पलटून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स आता 1 ते 2 मिनिट झाल्याच्या नंतर मीडियम गॅसवरती मी छान असं लाल कलर येईल तोपर्यंत पकोडे छान असे तळून घेतले. तर फ्रेंड्स आपण जेव्हा पकोडे बनवतो तेव्हा आपल्याला अजिबात कुठला कलर किंवा हळद अजिबात टाकायचं नाही, कारण पकोड्याला आपलं डाळीचं पिठाचा कलर आणि लाल मिरचीची पावडर जी टाकतो त्यामुळेच खूप छान असा कलर येतो. तर इथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स एकदम कडक असे पकोडे बनवून मी काढलेले आहे. आता मी बाकीचे राहिलेले पकोडे काढून घेत आहे. तर अशा प्रकारे हळूहळू हे पकोडे सोडून घ्यायचे आहेत. तेल अंगावर उडणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर मी हे सुद्धा पकोडे छान असं तळून घेतले आणि कलरसुद्धा बघा तुम्ही एकदम हॉटेलसारखा कलर आलेला आहे आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत असे पकोडे बनवून झालेले आहेत फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता. तर फ्रेंड्स अशा पद्धतीने एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपले पकोडे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं कलर दिसत आहे फ्रेंड्स, एकदम हॉटेल स्टाईल झालेलं आहे. तुम्ही सुद्धा घरी हे ट्राय करू शकता. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि चविष्ट कांदा पकोडे आता पूर्णपणे तयार झाले आहेत. बघा किती सुंदर सोनेरी रंग आला आहे आणि किती छान खुसखुशीत झाले आहेत. गरमागरम पकोडे प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यासोबत तुम्ही हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा गरम चहासोबतच सर्व करू शकता. पावसाळ्यात तर या कांदा पकोड्याची मज्जाच काही वेगळी असते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपींसाठी चॅनलसोबत जोडलेले राहा. तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. तुमच्या कमेंट आणि प्रतिक्रिया वाचायला मला नक्की आवडेल. पाहत रहा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि माझे येणारे व्हिडिओ बघत राहा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.